जय श्रीराम। मी राणी जवळकर आंतरराष्ट्रीय बजरंग दल ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे। काल आपण पाहिलं की एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यामध्ये प्रभू श्रीरामांबद्दल अतिशय आक्षेपार्ह वक्तव्य त्या मुलीकडून केलं गेलं। तिच्या साथीदारांकडून त्याला सहकार्य देण्यात आलं आणि तो व्हिडिओ व्हायरल केला गेला। अतिशय गलिच्छ पद्धतीने आमच्या प्रभू श्रीरामांची या ठिकाणी विटंबना केली गेली। त्यासाठी संख्येने काल जनसमुदाय बदलापूरमध्ये लोटला होता। असं असताना त्या आरोपीला काल अटक केली गेली। आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। असं असताना पोलिसांचं कर्तव्य होतं की आम्हाला ह्या ठिकाणी कळवणं अपेक्षित होतं की उद्याच्याला आम्ही लोक आरोपीला कोर्टामध्ये हजर करणार आहोत। ही गोष्ट आम्हाला पोलिसांकडून कळवली गेली नाही। मी स्वतः पोलिसांना फोन केला, पोलिसांनी माझे फोन रिसीव्ह केले नाहीत। कुठंतरी सकल हिंदू धर्मावरती ह्या ठिकाणी त्यांनी अन्याय केलेला आहे आणि जे काही आता घडलेलं आहे ते आम्ही नाही। माझी एकच मागणी आहे की पोलिसांची या ठिकाणी सखोल चौकशी केली जावी। कोणाच्या दबावाखाली हे सगळं होत आहे आणि का जाणीवपूर्वक हिंदू धर्मावरती होणारा आक्षेपार्ह वक्तव्याला पाठीशी घालण्यासाठी, आरोपींना वाचवण्यासाठी हा प्रयत्न केला जातोय। याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते आणि पोलिसांची या ठिकाणी सखोल चौकशी व्हावी आणि पोलिसांवर देखील या ठिकाणी कर्तव्यात कसूर केली म्हणून कलम 4 अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई व्हावी। आज बदलापूर येथील प्रकरणामध्ये जे प्रभू श्रीरामचंद्रांच्या बद्दल जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेल्या आरोपीला या न्यायालयात हजर केला। आम्ही सर्व वकील बंधू भगिनींनी अगदी वेळेवर हजर असताना आमच्या आधीच तिला हजर करण्यात आला आणि कोर्ट अवर्सच्या आधी 9:20 तिला हजर करून मॅजिस्ट्रल कस्टडी पण देण्यात आले। म्हणून सगळ्या वकिलांमध्ये संताप पण होता। तरीसुद्धा आम्ही सगळ्यांनी वकीलपत्र देऊन तिच्या बेल ॲप्लिकेशनला विरोध करणार आहे। आणि या प्रकरणात मला एक अजूनही सांगायचं असं वाटते, जेव्हा मी ते व्हिडिओ पाहिले त्या मुलीने सारखं संविधान बोलत होती। मी बाबासाहेब आंबेडकरांचा खूप आदर करते। ज्यावेळी संविधान लिहिलं त्यावेळेला बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये आर्टिकल 25-26 मध्ये कोणी कोणाचा धर्माचा अपमान करू नये हे स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे। त्यामुळे या संविधानाच्या नावाने बोंब मारणाऱ्यांनी नीट संविधान वाचावं। त्यामुळे असे प्रकरण कधी घडू शकत नाहीये, कारण कोणीही धर्माचा अपमान करू नये हे बाबासाहेबांची इच्छा होती, पण बाबासाहेबांच्या नावाने हे धर्माचा अपमान चाललेला आहे, हे खूप चुकीचं आहे आणि संविधानाच्या नावाने बोलणाऱ्यांनी संविधान नीट वाचावं असं माझं म्हणणं आहे। आणि आम्ही तिच्या बेल ॲप्लिकेशनला सगळे एकजुटीने विरोध करणार आहोत। तिला सध्या तरी बेल देऊ नये आणि सखोल चौकशी व्हावा आणि हिच्या मागे आणखीन कोणाचा हात आहे का आणि असे कुठले व्हिडिओ अजून बनवलेले आहे का, तिच्या सखोल तपास होणं गरजेचं होतं। पण पोलिसांनी सुद्धा MCR मागणं आणि तिच्या पोलीस कस्टडी देऊन तिची सखोल तपासणी होणं गरजेचं होतं, पण तरीसुद्धा कोर्टाने तिला मॅजिस्ट्रल कस्टडी दिलेली आहे। तरी दिले असेल तरी पोलिसांना तपास करायला काय हरकत नाही आहे। त्यामुळे या प्रकरणाचा संपूर्ण सखोल तपास व्हावा आणि हिच्या मागे आणखीन कोणाचा हात आहे का ह्याचाही तपास व्हावा।